सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 214. वैकुंठ जावया तपाचे सायास, लागे जीवनाश करणे बहु. वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवनाश करणे बहु. तया पुंडलिके केला उपकार, फिडावया भार पृथ्वीचा. तया पुंडलिके केला उपकार, फिडावया भार पृथ्वीचा. तुका म्हणे केली सोपी पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. तुका म्हणे केली सोपी पायवाट, वैकुंठी पंढरी वैकुंठ भूमीवरी. वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे बहु. अर्थ पुंडलिकाचे जगावर उपकार झाले असे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठात जाण्यासाठी जीवाचा नाश होण्याइतके तप करावे लागते, कष्ट सोसावे लागतात. पण पापी लोकांचा जो भार पृथ्वीला झाला आहे तो दूर करण्याकरता पुंडलिकाने खरोखर सर्वांवर फार मोठा उपकार केला आहे. त्याने पंढरीत पांडुरंगाला आणून साक्षात वैकुंठच येथे आणले आहे आणि वैकुंठाची वाट सर्वांना सोपी करून दिली आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 215. शोके शोक वाडे हिमतीचे धीर गाडे. शोके शोक वाडे हिमतीचे धीर गाडे. येथे व्यर्थ केले नावे काहे, लढीपण खोटे भाये करता होया होय. परिणवे कोणी साय, करीती होया होय परिणवे कोणी साय. तुका म्हणे घडी साधली ऐक थोडी. तुका म्हणे घडी साधली ऐक थोडी. शोके शोक वाळे हिमतीचे धीर गाडे. येथे केले नावे काही, लढीपण खोटे भाई. तुकाराम महाराज साधकांना उपदेश करताना हो रडत बसलात तर रडणेच वाढेल, शोकाने शोकच वाढेल. म्हणून मोठे धैर्य धरा, हिमतवान व्हा. या नरदेहात घडू शकणार नाही अशी कोणती गोष्ट आहे, पण येथे मित्रपणा मात्र उपयोगी नाही. आम्ही कित्येकांना विचारले, परमार्थ मार्गात मला मदत कराल का? तर ते तोंडावर हो ना हो ला हो म्हणतात, पण प्रसंगी कोणीही सहाय्य करत नाही. या मनुष्य देहामध्ये परमार्थ थोडासा म्हणजे एक घटकाभर साधला तरी पुरे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 216. मनोनी खेळ मांडियला ऐसा, नाही कोणी दिशा वर्जियली. मनाओनी खेळ मांडियला ऐसा, नाही कोणी दिशा वर्जयली. माझिया गोते हे वसले सकळ, न देखी जे मूळ विंटाळाचे. माझिया गोते हे वसले सकळ, न देखी जे मूळ विंटाळाचे. करोनी ओळखी दिली एक सरे, न देखो दुसरे विषमाशी. करोनी ओळखी दिली एक सरे, न देखो दुसरे विषमाशी. तुका म्हणे नाही काळापाशी गोवा, स्थितिमती देवा वाचोनिया. तुका म्हणे नाही काळापाशी गोवा, स्थितिमती देवा वाचोनी. अर्थ तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल म्हणतात,
मी असा खेळ आरंभिला आहे की त्यामध्ये कोणीही दिशा वगळली नाही, सर्व दिशा शुभच आहे. पांडुरंग हाच माझे सर्व गणगोत आहे, त्याने सर्व जग व्यापले आहे. विंटाळाचे मूळ जो भेदभाव तो मला येथे दिसत नाही. सर्वत्र पांडुरंगाचा ओतप्रोत भरलेला आहे, अशी त्यानेच स्वतःच्या स्वरूपाची ओळख मला करून दिली. म्हणून मी आता एक त्याच्या स्वरूपा वाचून दुसरे काही पाहत नाही. आता माझे मन काळाच्या कल्पनेत सापडलेले नाही, गुंतलेले नाही. मी कालांतीत अशा देवाच्या स्थितीमध्येच माझ्या बुद्धीसह एक झालो आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 217. वैष्णव तुझा या अवघी देवावरी माया, वैष्णव तुझ या अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन, पडता जड भारी नेमान टळे निर्धारी, पडता जड भारी नेमान टळे निर्धारी, तुका म्हणे याती होकात याची भलती, तुका म्हणे याती होकात याची भलती, वैष्णव तुझ या अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. अर्थ खरा वैष्णव कोणता हे सांगताना महाराज व्याख्या करतात की ज्याची प्रीती इतर कोणावरही नसून ती सर्व फक्त एका देवावरच आहे, तोच खरा वैष्णव. त्याला एकटा देवच मान्य असतो. इतर सर्व काही म्हणजे देह, द्रव्य, इतर माणसे, प्राणी केवळ तृणवत वाटतात. त्याच्यावर कितीही दुःखे व संकटे आली तरी तो आपल्या उपासनेच्या नियमात व्यत्यय येऊ देत नाही. मग त्याची जात कोणतीही असली तरी तो खरा वैष्णव. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 218. करोत तपाती साधने, कोणी साधोत गुरांजने, करोत तपादी साधने, कोणी साधोत गुरांजने, आम्ही न वर्जोत या वाटा, नाचू पंढरी चोहटा, आम्ही न वर्जोत या वाटा, नाचू पंढरी चोहटा, पावत आत्मस्थिती, कोणी म्हणत उत्तम मुक्ती, पावत आत्मस्थिती, कोणी म्हणत उत्तम मुक्ती, तुका म्हणे छंद आम्हा हरीच्या दासानिंद, तुका म्हणे छंद आम्हा हरीच्या दासानिंद. इतरांच्या घोर तपापेक्षा आपला साधा भक्तिमार्ग आपल्याला किती बरा वाटतो हे सांगताना महाराज म्हणतात, कोणी इतर लोक दिव्य तप करोत किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी आपला देह जाळून ठेवत, आम्ही त्या वाटेला कधीही जाणार नाही. पंढरीच्या चहाट्यावर हरीचे नाम घेत आम्ही नाचत राहू. कोणीही योगमार्गाने आत्मस्थितीचा भाव प्राप्त करोत किंवा मुक्ती फार श्रेष्ठ आहे असे म्हणत, उपासनेचे हे सर्व इतर मार्ग आम्हा हरीच्या दासांना गौण वाटतात, स्वीकार्य वाटत नाहीत. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.